MPSC डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असताना आता आपल्याला एस्से निबंध लिहावाच लागणार आहे। 250 मार्काचा तो पेपर आहे। 1200 वर्ड्समध्ये आपल्याला 2 एस्से लिहायचे आहेत। तर एस्सेबद्दल काही मिसकॉन्सेप्शन्स आहेत, भ्रामक संकल्पना म्हणता येईल, अंधश्रद्धा म्हणता येईल, अशा समाजामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचलित आहे। तर या सगळ्या ज्या भ्रामक संकल्पना आहेत त्याच्याबद्दल मी सांगणार आहे की त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि मी ऑथॉरिटेटिव्हली का सांगू शकतोय, कारण या सगळ्या संकल्पना माझ्या मनामध्ये सुद्धा होत्या आणि ज्यामुळे 2015च्या मेन्समध्ये मला फक्त 84 मार्क्स होते एस्सेमध्ये। मात्र ह्यावर काम करून ह्या सगळ्या ज्या भ्रामक संकल्पना ह्या सगळ्या मी हटवल्या आणि त्यावर इम्प्रोवाइज केलं मी आणि मला दुसऱ्या वर्षी 2016ला 160 मार्क्स होते। तर त्या कोणत्या कोणत्या मिसकॉन्सेप्शन्स आहेत? पहिला की एस्से म्हणजे विदाउट बाउंड्रीज, तुम्हाला काय वाटते कसं वाटते ते लिहा। एखादी संकल्पना विचारलेली आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये जसे जसे विचार येईल तसं तसं ते लिहत चला आणि त्याला निबंध म्हणतात, अशी पहिला मिसकॉन्सेप्शन। दुसरा आहे की एस्सेसाठी तुम्ही खूप पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे। तुम्ही बर्ट्रँड रसल आणला पाहिजे, तुम्ही जॉर्ज ऑरवेल आणला पाहिजे, तुम्ही विलियम शेक्सपियर घरामध्ये आणला पाहिजे आणि सगळ्यांचं वाचन केलं पाहिजे आणि मग तुम्ही एस्से चांगला लिहू शकता। दुसरा मिसकॉन्सेप्शन। तिसरा, हायफाय इंग्लिश असली पाहिजे आणि वोकॅब्युलरी तुमची हायफाय असली पाहिजे। जसं की विलियम शेक्सपियरने भारत भूमीमध्ये अवतार घेतलाय आणि तो थेट MPSCची मेन्स लिहायला आलाय आणि त्याने तो एस्से लिहून काढलाय असं वाचलं पाहिजे, हा तिसरा मिसकॉन्सेप्शन आहे। चौथा मिसकॉन्सेप्शन आहे की रेडीमेड एस्से किंवा टॉपर्सचे एस्से जे आहे ते आणायचे, झेरॉक्स मारायची आणि त्याची घोकमपट्टी मारायची आणि झालं, त्यांनी जसं लिहिलेलं आहे त्याच पद्धतीचा आपण वापर करायचा आणि सेम ते एस्से आपण डुप्लिकेट कॉपी जे आहे ते एक्झाममध्ये लिहून याची, हा एक मिसकॉन्सेप्शन महत्त्वाचा आहे। पेस्टल अप्रोच, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, सोशल, टेक्निकल, लीगल, एन्व्हायरमेंटल अप्रोचने आपण एस्से लिहत जायचे आहे। काय विचार करायचा नाहीये, पॉलिटिकल काहीतरी अँगल आला की लिहायचा, इकॉनॉमिकल अँगल आला की लिहायचा, सोशल अँगल आला की लिहायचा आणि असा जो तुमचा कृत्रिम एस्से तयार झालेला असतो त्याला काही बूड नाही आणि शेंडा नाही, हा एस्से लिहून काही जणांना वाटतं की मार्क्स मिळत असतात, मात्र तसं ते नाहीये, हा एक महत्त्वाचा मिसकॉन्सेप्शन आहे। त्यानंतर फिलॉसॉफिकल एस्से, आपण काही ज्ञानी बाबा नाहीये त्यामुळे आपण फिलॉसॉफिकल एस्से लिहिला नाही पाहिजे। मग आपण काय केलं पाहिजे, एन्व्हायरमेंटल कुठं सापडते का, टेक्निकल कुठं सापडते का, अशा विषयांचा शोध घेतला पाहिजे आणि सापडला की लिहायचा। मात्र UPSCला आता ते कळालं आहे की मुलं अवॉइड करतायत, MPSCला पण आता शक्यतो तेच होईल की मुलं फिलॉसॉफिकल एस्से अवॉइड करतायत आणि MPSCचं रिएक्शन काय, अब भी बताता है मैं। आणि त्यांनी दोन्ही सेक्शनमध्ये, सेक्शन A मध्ये सुद्धा 4 फिलॉसॉफिकल एस्से दिलेले आहेत आणि सेक्शन B मध्ये सुद्धा 4 फिलॉसॉफिकल एस्से दिलेले आहेत आणि मुलांना खिंडीत पकडलेला आहे। म्हणजे आता पर्याय नाही आहे, तुम्हाला फिलॉसॉफिकल एस्से लिहिणं शिकलंच पाहिजे। तर हा एक मिसकॉन्सेप्शन आहे की फिलॉसॉफिकल एस्सेला तुम्ही अवॉइड करू शकता, तर तसं आता राहिलेलं नाही आहे। मात्र या सर्वांवर आम्ही चर्चा केलेली आहे, एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, आवर्जून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।